नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अभ्यास ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वीच्या इतिहास व नागरिकशास्त्र या विषयातील इतिहास विभागातील पाठ 6वा ते पाठ 11वा पर्यंतचा स्वाध्याय बघणार आहोत. यामध्ये जनपदे आणि महाजनपदे, मौर्यकालीन भारत, मौर्य साम्राज्यानंतरची राज्य, दक्षिण भारतातील प्राचीन राज्य, प्राचीन भारत, सांस्कृतिक, प्राचीन भारत आणि जग या पाठांचा स्वाध्याय आपण बघणार आहोत. तर चला सुरुवातीला बघूयात आपण जनपदे आणि महाजनपदे पाठ 6वा या पाठाचा स्वाध्याय. जनपदे आणि महाजनपदे स्वाध्याय. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. जनपदे म्हणजे काय? उत्तर. वैदिकोत्तर कालखंडात भारतीय उपखंडात जी छोटी छोटी राज्ये अस्तित्वात आली त्यांना जनपदे असे म्हणत. 2. महाजनपदे म्हणजे काय? उत्तर. ज्या जनपदांचा भौगोलिक विस्तार वाढून ती अधिक बलशाली झाली अशा जनपदांना महाजनपदे असे म्हणत. 3. बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली? उत्तर. बौद्ध धर्माची पहिली परिषद मगध राज्याची राजधानी राजगृह येथे झाली. 4. वजनमापांची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली? उत्तर. वजनमापांची प्रमाणित पद्धत नंद राजांनी सुरू केली. प्रश्न दुसरा सांगा पाहू. 1. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदाने व्यापला होता. उत्तर. अशमक या जनपदाने. 2. जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची असे गणपरिषद. 3. ज्या सभागृहात चर्चा होत असे त्याला म्हटले जाई संथागार. 4. गौतम बुद्ध गणराज्यातील होते. उत्तर. शाक्य गणराज्यातील. 5. चतुरंग सैन्य. उत्तर. पायदळ, घोडदळ, रथदळ व हत्तीदळ. प्रश्न क्रमांक 3 जोड्या जुळवा. अ गट संगीती धनानंद पाटलीग्राम. ब गट अजातशत्रू परिषद महागोविंद नंदराजा. उत्तर. संगीती परिषद धनानंद नंदराजा पाटलीग्राम अजातशत्रू. प्रश्न चौथा. भारतातील विविध घटक राज्य व त्यांची राजधानी यांची यादी तयार करा. उत्तर. राज्य आंध्र प्रदेश, राजधानी हैदराबाद. राज्य अरुणाचल प्रदेश, राजधानी ईटानगर. राज्य असम, राजधानी दिसपूर. राज्य बिहार, राजधानी पटना. राज्य छत्तीसगड, राजधानी रायपूर. राज्य गोवा, राजधानी पणजी. राज्य गुजरात, राजधानी गांधीनगर. राज्य हरियाणा, राजधानी चंदीगड. राज्य हिमाचल प्रदेश, राजधानी शिमला. राज्य झारखंड, राजधानी रांची. राज्य कर्नाटक, राजधानी बेंगलुरू. राज्य केरळ, राजधानी तिरुवनंतपुरम. राज्य मध्य प्रदेश, राजधानी भोपाळ.
राज्य महाराष्ट्र, राजधानी मुंबई. राज्य मणिपूर, राजधानी इम्फाल. राज्य मेघालय, राजधानी शिलाँग. राज्य मिझोरम, राजधानी ऐजॉल. राज्य नागालँड, राजधानी कोहिमा. राज्य ओडिशा, राजधानी भुवनेश्वर. राज्य पंजाब, राजधानी चंडीगढ़. राज्य राजस्थान, राजधानी जयपुर. राज्य सिक्कीम, राजधानी गंगटोक. राज्य तमिळनाडू, राजधानी चेन्नई. राज्य तेलंगणा, राजधानी हैदराबाद. राज्य त्रिपुरा, राजधानी अगरतळा. राज्य उत्तर प्रदेश, राजधानी लखनऊ. राज्य उत्तराखंड, राजधानी देहरादून. राज्य पश्चिम बंगाल, राजधानी कोलकाता. मौर्य साम्राज्य स्वाध्याय. प्रश्न क्रमांक पहिला. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. सत्रपांमध्ये लढाया का सुरू झाल्या? उत्तर. सिकंदरचा मृत्यू झाल्यामुळे सत्तेसाठी त्याने नेमलेल्या सत्रपांमध्ये लढाया सुरू झाल्या. 2. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणास पाठवले? उत्तर. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस आपला मुलगा महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना पाठवले. 3. मौर्य काळात कोणते व्यवसाय होते? उत्तर. मौर्य काळात कापड विणणे व रंगवणे, धातुकाम, मातीची भांडी बनवणे, हस्तिदंतावरील कोरीव काम करणे, व्यापार, नौका बांधणे इत्यादी व्यवसाय होते. 4. सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत? उत्तर. सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल या प्राण्यांची शिल्पे आहेत. प्रश्न क्रमांक 2 सांगा पाहू. 1. सत्रप. सम्राट सिकंदराने मायदेशी परतताना भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी ज्या ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या त्या अधिकाऱ्यांना सत्रप असे म्हटले जाई. 2. सुदर्शन. सम्राट चंद्रगुप्त मौर्याने गुजरात राज्यातील जुनागडजवळ जे धरण बांधले त्या धरणाला सुदर्शन असे नाव दिले होते. देवान पियो पियदसी. सम्राट अशोकाने आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे शिलालेख व स्तंभलेख कोरवले त्यात त्याने स्वतःचा उल्लेख देवान पियो पियोदसी म्हणजे देवाचा प्रिय प्रियदर्शी या शब्दांत केला आहे. अष्टपद. मौर्य काळात बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते. त्या काळातील लोक अष्टपदाचा खेळ आवडीने खेळत असत. प्रश्न क्रमांक 3 आठवा आणि लिहा. चंद्रगुप्त मौर्य याच्या साम्राज्याची व्याप्ती. उत्तर. चंद्रगुप्ताने प्रथम मगध महाजनपद जिंकले, त्यानंतर अवंती व सौराष्ट्र जिंकले. पाठोपाठ अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार व हेरात हे प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडले. 2. सम्राट अशोक याच्या साम्राज्याची व्याप्ती.
सम्राट अशोकाचे साम्राज्य वायव्येस अफगाणिस्तान व उत्तरेस नेपाळपासून ते दक्षिणेस कर्नाटक व आंध्र प्रदेशपर्यंत, तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत पसरलेले होते. प्रश्न क्रमांक 14, जोड्या जुळवा. अ गट सम्राट अलेक्झांडर, मेगॅस्थेनीस सम्राट अशोक. ब गट सेक्युलस निकेटरचा राजदूत, ग्रीकचा सम्राट, रोमचा सम्राट, मगधचा सम्राट. उत्तरे: सम्राट अलेक्झांडर, ग्रीकचा सम्राट, मेगॅस्थेनीस, सेक्युलस निकेटरचा राजदूत, सम्राट अशोक, मगधचा सम्राट. प्रश्न क्रमांक 5, तुम्हाला काय वाटते? 1. सिकंदरला अखेर माघार घेणे भाग पडले. उत्तर: सिकंदराच्या सैन्याला मार्गावरील अनेक स्थानिक राजांनी प्रखर लढा देऊनही तो पंजाबपर्यंत पोहोचला, परंतु या स्वारीत त्याच्या सैनिकांना प्रचंड हालापेष्टा सहन कराव्या लागल्या. या सैनिकांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. या सैनिकांनी सिकंदराविरुद्धच बंड पुकारले, त्यामुळे सिकंदरला अखेर माघार घेणे भाग पडले. 2. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. उत्तर: ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत कारण या नाण्याच्या एका बाजूवर नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र असे व त्या राजाचे नावही कोरलेले असे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे. ही नाणी चांदीची वा अन्य धातूंचीही असत. अशी वैशिष्ट्यपूर्ण नाणी पाहून भारतीय राजांनीही अशी नाणी पाडायला सुरुवात केली होती. सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. उत्तर: मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यावर अशोकाने ओडिशातील कलिंग राज्यावर स्वारी केली. कलिंगच्या युद्धात मोठा रक्तपात झाला. हा विनाश पाहून अशोकाला खूप दुःख झाले. त्याचे हृदय परिवर्तन होऊन त्यांनी यापुढे कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. प्रश्न क्रमांक 6, तुमच्या शब्दांत वर्णन करा. 1. सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे. उत्तर: माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे म्हणून दवाखाने काढले. अनेक रस्ते बांधले. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला सावलीसाठी झाडे लावली. वाटसरूंची सोय व्हावी म्हणून धर्मशाळा बांधल्या. पाण्याच्या सोयीसाठी विहिरी खोदल्या. 2. मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधने. उत्तर: मौर्य काळात नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे होत. त्यामुळे लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य व गायनाचे कार्यक्रम केले जाई. कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती होत असत. सोंगट्यांचा खेळ आणि बुद्धिबळ यांसारखे खेळ आवडीने खेळले जात. प्रश्न 7, आज युवान श्वांगसारखे परदेशी प्रवासी तुम्हाला भेटले तर तुम्ही काय कराल? उत्तर: आज युवान श्वांगसारखा परदेशी प्रवासी जर मला भेटला तर मी त्याला तो कोणत्या देशातून आला, तो कोणत्या मार्गाने आला, त्यांचा प्रवास कसा झाला, प्रवासात कोणत्या अडचणी आल्या इत्यादी प्रश्न विचारेन. त्याच्याकडून विविध माहिती गोळा करून त्याची टिपणे तयार करेन. त्याला हवी असलेली माहिती सांगेन. त्याला हवी असलेली माहिती देण्याचा प्रयत्न करीन.
त्याच्या देशाचा इतिहास, प्रेक्षणीय स्थळे, तेथील लोकांचे सण, धर्म याविषयी माहिती विचारेन. पाठ 8 मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. स्वाध्याय. प्रश्न पहिला. सांगा पाहू. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राज्य. उत्तर कुशाण. 2. कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेले शहर. उत्तर कनिष्कपूर. 3. वीणावादनात प्रवीण असलेला राजा. उत्तर समुद्रगुप्त. 4. कामरूप म्हणजेच. उत्तर आसाम. प्रश्न क्रमांक 2. पाठातील नकाशाचे निरीक्षण करून गुप्तांच्या साम्राज्यातील आधुनिक शहरांच्या नावांची यादी करा. उत्तर दिल्ली, कनौज, सोपारा, ताम्रलिप्ती, वैशाली, भडोज, चंपा, बोधगया, सांची, उज्जैनी, पाटलिपुत्र, वल्लभी, प्रयाग, काशी. प्रश्न क्रमांक 3. चर्चा करा व लिहा. सम्राट कनिष्क. उत्तर मध्य आशियातून भारतात येऊन कुशाण टोळ्यांनी भारतात राज्य स्थापन केले. राजा कनिष्क हा त्यापैकी एक. कनिष्काने भारताच्या पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत साम्राज्याचा विस्तार केला होता. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते. त्याच्याच काळात बौद्ध धर्माची 4थी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. कनिष्काने सोन्याची आणि तांब्याची नाणी पाडली होती. 2. मेहरौली येथील लोहस्तंभ. उत्तर दुसऱ्या चंद्रगुप्ताने दिल्लीजवळील मेहरौली येथे एक लोहस्तंभ उभा केला आहे. तो सुमारे 1500 वर्षांहूनही अधिक जुना आहे. आजही तो गंजलेला नाही. यावरून प्राचीन भारतात तंत्रज्ञान किती प्रगत होते हे सिद्ध होते. या लोहस्तंभावर एक लेख कोरलेला आहे. त्यावर चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे. त्यावरून तो लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते. प्रश्न 4. पाठातील विविध ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या नावांची यादी करा. उत्तर मिलिंद पत्र, मिनॅंडर, बुद्धचरित व वज्रसूची, अश्वघोष, हर्षचरित, बाणभट्ट, रत्नावली, हर्षवर्धन, राजतरंगिणी, कल्हण. प्रश्न 5. गुप्त राजघराणे आणि वर्धन राजघराणे यांचा तुलनात्मक तक्ता पुढील मुद्द्यांच्या आधारे तयार करा. मुद्दे. गुप्त राजघराणे, वर्धन राजघराणे, संस्थापक, राज्यविस्तार, कार्य. गुप्त राजघराणे संस्थापक श्रीगुप्त. राज्यविस्तार आसामपासून पंजाबपर्यंत तसेच तामिळनाडूमधील कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेश जिंकला होता.
माळवा, गुजरात व सौराष्ट्रही जिंकून घेतले. कार्य: गुप्त राजांनी मोठा साम्राज्य विस्तार केला. वायव्येकडील राजे व श्रीलंकेतील राजे यांनी मैत्रीचे करार केले. या राजांच्या काळात प्रगत धातू तंत्रज्ञान अस्तित्वात होते. हे मेहरुली येथील लोहस्तंभावरून दिसते. या राजांची राज्यव्यवस्था उत्तम होती. वर्धन राजघराणे. संस्थापक प्रभाकर वर्धन. राज्यविस्तार: दिल्लीजवळ थानेसर येथे स्थापना. साम्राज्याचा विस्तार नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला होता. कार्य: वर्धन राजांनी मोठ्या प्रमाणात साम्राज्य विस्तार केला. हर्षवर्धनाने आपला राजदूत चिनी राजाच्या दरबारात पाठवला होता. या काळात व्यापारात भरभराट झाली होती. या राज्यांनी इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला. प्रजेच्या हितासाठी राजाचे उत्पन्न वापरले जाई. प्रश्न क्रमांक 6. पुढील शब्दकोळे सोडवा. उभे शब्द: टिंबटिंब याच्या पराक्रमाचे वर्णन प्रयाग येथील स्तंभालेखामध्ये आढळते. समुद्रगुप्त. मेहरौली लोहस्तंभावर टिंबटिंब नावाच्या राजाचा उल्लेख आढळतो. चंद्र. पुष्यवर्मन याने टिंबटिंबचे राज्य स्थापन केले. कामरूप. टिंबटिंब याच्या दरबारात बाणभट्ट हा राजकवी होता. हर्षवर्धन. इंडो-ग्रीक राजांमधील प्रसिद्ध राजा टिंबटिंब. मिनॅंडर. आडवे शब्द: टिंबटिंब याने गुप्तांचे साम्राज्य वायव्येकडे वाढवले. दुसरा चंद्रगुप्त. हर्षवर्धनाचे एक संस्कृत नाटक टिंबटिंब. प्रियदर्शिका. गुप्त राजघराण्याचा संस्थापक श्रीगुप्त. टिंबटिंब हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी झाला. प्रभावती. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आलेला बौद्ध भिक्खू फाहियान. कनिष्कच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य चरक. प्रश्न पहिला. ओळखा पाहू. 1. सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी कोणाचे नाव लावत? उत्तर: आईचे. 2. कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव. उत्तर: कुंतल. प्रश्न क्रमांक 2. पाठातील नकाशाचे निरीक्षण करून खालील तक्ता पूर्ण करा. पल्लव, कांची, चालुक्य,
ऐहोळ, बदामी, पट्टदकल. सातवाहन, अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे, जुन्नर, कान्हेरी. प्रश्न क्रमांक 3. खालील राजसत्ता व राजधानी यांचे वर्गीकरण करा. सातवाहन, पांड्य, चालुक्य, वाकाटक, पल्लव, मदुराई, प्रतिष्ठान, कांचीपुरम, वातापी यांचे वर्गीकरण. राजसत्ता, राजधानी. अनुक्रमांक 1 राजसत्ता, सातवाहन, राजधानी, प्रतिष्ठान. अनुक्रमांक 2 राजसत्ता, पांड्य, राजधानी, मदुराई. अनुक्रमांक 3 राजसत्ता, चालुक्य, राजधानी, कांचीपुरम. अनुक्रमांक 4 राजसत्ता, वाकाटक, राजधानी, वातापी. प्रश्न क्रमांक 4. पाठातील कोणत्याही 3 चित्रांचे निरीक्षण करून तुम्हाला काय माहिती मिळते ते तुमच्या शब्दांत लिहा. पाठातील चित्रे. अजिंठा येथील एक लेणे. अजिंठा येथील बोधिसत्व पद्मपाणी. वेरूळ येथील कैलास लेणे. अजिंठा येथील एक लेणे, अजिंठा येथील बोधिसत्व पद्मपाणी व वेरूळ येथील कैलास लेणे या 3 चित्रांचे निरीक्षण केले असता आपल्याला त्या काळातील कलेचे दर्शन होते. चित्रातील जिवंतपणा दिसतो. मोठमोठ्या दगडांत केलेले कोरीव व सुबक नक्षीकाम डोळ्यांचे पारणे फेडते. त्या काळातील कला किती प्रगत होती व माणसे किती कुशल होती हे या चित्रांवरून समजते. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता कोणत्या होत्या? उत्तर. दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता चेर, पांड्य आणि चोळ तसेच राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक व सातवाहन या होत्या. 2. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर कोणत्या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले? उत्तर. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या दक्षिणेकडील प्रदेशांतील स्थानिक राजे स्वतंत्र झाले. प्रश्न क्रमांक 6. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. महेंद्रवर्मनची कामगिरी लिहा. उत्तर. दक्षिण भारतात पल्लव घराण्याची प्रबळ सत्ता होती. पल्लव राजघराण्यात महेंद्रवर्मन हा कर्तबगार राजा होऊन गेला. महेंद्रवर्मन स्वतः नाटककार होता. त्याने विविध कलांना प्रोत्साहन दिले. 2. त्रिसमुद्र तोयपित्तवाहन म्हणजे काय ते स्पष्ट करा. उत्तर. त्रिसमुद्र म्हणजे बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र. त्वय म्हणजे पाणी. त्रिसमुद्र तोयपित्तवाहन म्हणजे ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्रांचे पाणी प्यायले आहे असा राजा.
गौतमीपुत्र सातकर्णी या पराक्रमी राजाचे वर्णन नाशिकच्या लेण्यातील एका शिलालेखात या शब्दांत केले आहे. 3. मोझिरीस बंदरातून कोणत्या वस्तूंची निर्यात होत असे? उत्तर: मोझिरीस हे केरळच्या किनाऱ्यावरील कोचीन जवळील महत्त्वाचे बंदर होते. या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोम आणि पश्चिमेकडील देशांत निर्यात होत असे. प्रश्न क्रमांक पहिला. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. प्राचीन भारतातील विद्यापीठांची यादी करा. उत्तर: तक्षशिला, वाराणसी, वल्लभी, नालंदा, विक्रमशिला, कांची ही प्राचीन भारतातील विद्यापीठे आहेत. 2. कोणकोणत्या प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे त्याची यादी करा. उत्तर: तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी या प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे. प्रश्न क्रमांक 2. नावे लिहा. प्राचीन भारतातील महाकाव्य. रामायण व महाभारत. प्रश्न क्रमांक 3. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. रामायण हे महाकाव्य टिंब ऋषींनी रचले. उत्तर: रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले. 2. भारतीय वैद्यकशास्त्राला टिंब असे म्हटले जाते. उत्तर: भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते. 3. हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय टिंब विद्यापीठात होती. उत्तर: हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय नालंदा विद्यापीठात होती. प्रश्न क्रमांक 3. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. त्रिपिटक म्हणजे काय ते स्पष्ट करा. उत्तर: पिटक म्हणजे पेटी किंवा विभाग होय. बौद्ध धर्मग्रंथापैकी पाली भाषेत असलेले 3 पेट्यांत किंवा विभागांत संग्रहित केलेले ग्रंथ म्हणून त्यांना त्रिपिटक किंवा त्रिपिटक असे म्हणतात. बुद्धांच्या उपदेशाची वचने सुत्त पिटकात सांगितली आहेत. बौद्ध संघातील भिक्खू व भिक्खुनी यांनी कसे वागावे याचे नियम विनय पिटकात सांगितले आहेत. तर बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान अधिधम्म पिटकात सांगितले आहेत. 2. भगवद्गीतेत कोणता संदेश दिला आहे? उत्तर: भगवद्गीता या ग्रंथात पुढील संदेश दिला आहे. फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य प्रामाणिकपणे करावे. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे. 3. आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे? उत्तर: आयुर्वेदात पुढील गोष्टींचा विचार केला आहे. रोगांची लक्षणे, रोगांचे निदान व रोगांवरील उपचार. रोग होऊ नयेत म्हणून कोणती खबरदारी घेतली पाहिजे याचाही विचार केलेला आहे. 4. संगम साहित्य म्हणजे काय? उत्तर: दक्षिण भारतात विद्वान साहित्यिकांच्या सभा वेगवेगळ्या कालखंडात भरवल्या गेल्या.
त्या सभांना संगम असे म्हणतात. या सभांमध्ये विद्वानांच्या चर्चा होऊन जी साहित्य निर्मिती झाली त्याला संगम साहित्य असे म्हणतात. तमिळ भाषेतील या संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळातील राजकीय व सामाजिक जीवनाची माहिती मिळते. प्रश्न क्रमांक 4, चर्चा करा. मौर्य आणि गुप्त काळातील स्थापत्य व कला. उत्तर: मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्य व अन्य कला यांचा उत्कर्ष झाला. अशोकाच्या काळात विविध ठिकाणी दगडी स्तंभ व सांचीचा स्तूप उभारला गेला. मौर्य व गुप्त काळातील ही स्थापत्य व शिल्पकला पुढे अजिंठा वेरूळ इत्यादी ठिकाणच्या लेण्यांतून विकसित झालेली दिसून येते. गुप्त काळात मूर्तिकलेचा विकास झाला. मंदिर स्थापत्य व धातुशास्त्र यांतही प्रगती झाली. प्रश्न क्रमांक 5, तुम्ही काय कराल? 1. आयुर्वेदिक उपचार याविषयी माहिती मिळवून तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग कसा कराल? उत्तर: आयुर्वेदातील उपचार पद्धतीमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहारविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर दिला जातो. आयुर्वेदानुसार एका वर्षाची वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर अशा 6 ऋतूंमध्ये विभागणी केलेली आहे. त्या त्या ऋतूंमधील होणाऱ्या वातावरणातील बदलांप्रमाणे आपला आहारविहार कसा असावा याचे फार उत्तम वर्णन आयुर्वेदामध्ये केलेले आहे. त्यानुसार आपण आपला दैनंदिन आहार विविध व्यायाम व औषधी वनस्पतींचा वापर करू शकतो. 2. तुमच्या पाठ्यपुस्तकातील सांची स्तूपाचे निरीक्षण करा व त्यासंबंधी अधिक माहिती मिळवा. उत्तर: सांचीचा स्तूप हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातील सांची गावातील एक बौद्ध स्तूप आहे. सांची हे भोपाळपासून 45 किलोमीटर तर विदिशापासून 9 किलोमीटर अंतरावर आहे. सांचीचा स्तूप हा मौर्य सम्राट अशोकांनी बांधलेला आहे. या सांचीच्या स्तूपाच्या माथ्यावर छत्रावली आहे. इसवी सन पूर्व 1ल्या शतकात सातवाहन साम्राज्याच्या कालखंडात या स्तूपाच्या बाजूने भव्य शिल्पांकित अशी तोरणे बांधली गेली आणि त्या स्तूपाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी एक सुंदर प्रदक्षिणापथ तयार करण्यात आला. इथल्या तोरणांवर गौतम बुद्धांच्या आयुष्यातील विविध प्रसंग कोरलेले आहेत. सांची इथली ही तोरणे आणि त्यावर केलेले शिल्पकाम उत्तम प्रकारे केलेले आहे. या तोरणांवर असलेल्या ब्राह्मी लिपीमधील शिलालेखानुसार महाराष्ट्रातील कोना आनंद नावाच्या व्यापाऱ्याने यासाठी देणगी दिल्याचा उल्लेख आढळतो. प्रश्न 6, पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल? तुम्ही सहलीला गेल्यावर तुमचा मित्र तेथील ऐतिहासिक स्मारकावर त्याचे नाव लिहित आहे. उत्तर: माझा मित्र त्या स्मारकावर त्याचे नाव लिहित असल्याचे दिसल्यावर मी त्याला तसे करण्यास प्रथम मनाई करेन. नंतर त्याला ऐतिहासिक स्मारकांचे महत्त्व समजावून सांगेन. अशा ऐतिहासिक स्मारकांचे जतन करणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्याच्या लक्षात आणून देईन.
असे कृत्य करणे हा कायद्याने गुन्हा आहे व त्याबद्दल शिक्षाही होऊ शकते, हे त्याच्या निदर्शनास आणून देईन. तरीही त्याने नाही ऐकले नाही, तर मग ही बाब मी आमच्या शिक्षकांना सांगेन. प्राचीन भारत आणि जग स्वाध्याय. प्रश्न पहिला, ओळखा पाहू. 1. रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेली ठिकाणे. उत्तर: महाराष्ट्रातील कोल्हापूर व तामिळनाडूतील अरिकामेडू. 2. कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला, ती शैली. उत्तर: गांधार शैली. महावंश आणि दीपवंश या ग्रंथांची भाषा. उत्तर: महावंश आणि दीपवंश या ग्रंथांची भाषा पाली आहे. 4. प्राचीन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रसार झालेले देश. उत्तर: जपान, कोरिया, व्हिएतनाम, चीन, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी. प्रश्न दुसरा, विचार करा आणि लिहा. 1. आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. उत्तर: इसवी सनाच्या पहिल्या शतकात आग्नेय आशियातील देशांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची छोटी छोटी राज्ये उदयाला आली होती. या राज्यांमुळे भारतीय नृत्य, नाटके, अन्य कला, संस्कृती यांचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेला. मंदिरांची निर्मिती झाली. अशा रीतीने आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. 2. चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली. उत्तर: इसवी सनाच्या पहिल्या शतकात होऊन गेलेला चीनी सम्राट मिंग याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे भारतीय बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले. तेथे त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथांचे चीनी भाषेत रूपांतर केले. त्यामुळे चीन व भारत यांचे धार्मिक संबंध प्रस्थापित होऊन चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली. प्रश्न तिसरा, तुम्ही काय कराल? तुमच्या आवडत्या छंदाला चालना मिळाली तर तुम्ही काय कराल? उत्तर: माझ्या आवडत्या छंदाला चालना मिळाली तर मी तो छंद चांगल्या प्रकारे जोपासेल, त्यामध्ये आणखी प्रगती करेल आणि माझ्या छंदातून इतरांना देखील कशी मदत होईल याचा विचार करेल. प्रश्न चौथा, चित्र वर्णन करा. आपल्या पाठातील अफगाणिस्तानमधील हड्डा येथील स्तूपावरच्या गांधार शैलीच्या शिल्पांचे निरीक्षण करून चित्र वर्णन करा. प्राचीन भारतातील गांधार देशात इसवी पूर्व पहिल्या शतकापासून ते इसवी पूर्व 5व्या शतकापर्यंत वास्तुकला, मूर्तिकला, कनिष्ठकला यांची भरभराट झाली. या कलानिर्मितीस गांधार शैली असे म्हटले जाते. ग्रीक देवतांच्या मूर्तीचे साम्य बुद्ध, संत व भिक्षूच्या विविध मूर्ती आढळते.
वस्त्राची ठेवण, केशरचना, शरीरसौष्ठव हा ग्रीक प्रभाव मानला तरी हस्तमुद्रा, ध्यानस्थ भाव या गोष्टी हिंदू परंपरेतील आहेत. प्रश्न 5वा, अधिक माहिती मिळवा. 1. गांधार शैली. उत्तर: ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला. त्याला गांधार कला असे म्हणतात. गांधार कलाशैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या. या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशात सापडल्या, म्हणून त्या शैलीस गांधार शैली असे म्हटले जाते. या शैलीतील मूर्तींची चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी मिळती जुळती आहे. भारतातील सुरुवातीची नाणी ही ग्रीक नाण्यांच्या धर्तीवर घडवलेली होती. 2. रेशीम मार्ग. उत्तर: प्राचीन काळापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले होते. सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवला होता. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात चीनाशुंक असे नाव होते. चीनाशुंकला भारतात मोठी मागणी होती. प्राचीन भारतातील व्यापारी हे चीनाशुंक पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत असत. हा व्यापार खुष्कीच्या मार्गाने होत असे. त्या मार्गाला रेशीम मार्ग असे म्हणतात. प्रश्न 6वा, पाठात उल्लेख केलेले आग्नेय आशियातील देश नकाशा आराखड्यात दाखवा. उत्तर: म्यानमार, थायलंड, कंबोडिया, इंडोनेशिया.